महापालिका निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजू लागले। इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मैदानात उतरण्यासाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। सर्व महापालिकांनी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या असून त्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्याचे काम सुरू केले आहे। 9 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। मात्र याच दरम्यान एक गंभीर मुद्दा समोर आलाय। छायाचित्रे असलेली मतदार यादी मिळवण्यासाठी शुल्क आकारले जात आहे आणि त्यामुळे इच्छुक उमेदवारांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे। महापालिकेच्या संकेतस्थळावर फक्त नावांची यादी विनामूल्य उपलब्ध आहे, पण छायाचित्रे असलेली यादी शुल्क भरूनच मिळते। एका पानावर फक्त 10 मतदारांची नावे आणि फोटो असतात आणि त्यासाठी 2 रुपये शुल्क आकारले जाते। वसई विरार महापालिका क्षेत्रात 11,27,640 मतदार आहेत। याद्या संपूर्ण मिळवण्यासाठी तब्बल 2,25,528 रुपये भरावे लागणार आहेत, तर प्रभागनिहाय यादी मिळवण्यासाठी 7 ते 10 हजार रुपये खर्च येत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या निर्णयाविरोधात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। नावावरून मतदार ओळखणे शक्य नसते, त्यामुळे छायाचित्रे असलेली यादी अनिवार्य असल्याचा युक्तिवाद केला जातोय। ही यादी मोफत उपलब्ध करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वसई विरार महिला जिल्हाध्यक्ष गीता जाधव यांनी केली आहे। याद्यांमध्येच आधीच गोंधळ असल्याची प्रकरणे समोर येत आहेत। त्यातच विना छायाचित्राच्या यादीमुळे मतदार ओळखण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत। छायाचित्रे असलेली यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यास फेरफार होण्याचा धोका असल्याचं महापालिकेने सांगितलं आहे। तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच काम सुरू असल्याचं पालिकेतील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई।